नमस्कार मंडळी, आजचा विषय असा पॉम्पलेट फ्राय. तर सकाळी सकाळी ताईने सांगितलं, मला तर खायचे पापलेट. मग काय, मी पटकन केले तयारी आणि गाडीची चावी घेऊन इले पार्किंग मध्ये. लगेचच गाडी काढले आणि थेट निघाले दुबईच्या फिश मार्केटात. थोड्याच वेळात मार्केटला पोहोचले आणि शिरल्या मका यात चित्र दिसला. लगेचच ताईने नेहमीप्रमाणे मका फोटो घेऊन सांगले. फोटो काढल्यावर मी थेट घुसले फिश मार्केटमध्ये. तर मंडळी, असा दिसता दुबईचं फिश मार्केट. किती मोठं असा ना, मार्केटच नाही तर मासे सुद्धा मोठे असत. यो बघा लॉबस्टर, कोळंबीची मोठी भाई, सुरमई, हलवे आणि वेगवेगळ्या देशातील वेगवेगळी मच्छी हडे गावतात. यो खेकडो बघून तर मका मिनी डायनोसॉरची आठवण येईल. नंतर ताईने मस्त ताजे पॉपलेट उचलल्यान आणि हिला सफाईच्या काउंटरवर. तर दुबईमध्ये सफाईचं काउंटर वेगळं असतं. थोडे पैसे भरून टोकन घेऊन आपले मासे साफ व्हायची वाट बघूची लागतात. मग आपले मासे साफ झाल्यावर टोकन नंबर बघून ताईने मासे घेऊन पुढे. मासे घेतल्यावर आम्ही लगेचच घराकडे पळ काढली. त्यानंतर घरी गेल्यावर मासे धुवून घेतलो. त्यानंतर ताईने त्यात हळद, मीठ, मालवणी मसाला आणि लिंबाचं पाणी लावून 10 मिनिट बाजूक ठेवल्या आणि त्याच्याच बाजूक रवो आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतले फ्रायसाठी. नंतर तव्यावर तेल गरम झाल्यावर मासे त्यात सोडले आणि मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करून घेतले. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी इंद्रायणी तांदळाबरोबर ताव मारलो. जाम भारी वाटलं. तर तुमका हे ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये